ज्ञानगंगा रोहा तालुका सचिव सन्माननीय श्री प्रल्हादभाई पारंगे, त्याचप्रमाणे रोहा तालुका मनसे अध्यक्ष साईनाथजी धुळे, त्याचप्रमाणे युवा मनसे कार्यकर्ते नागोठणे सचिनजी पारंगे, श्री गोरखनाथ पारंगे, पिंगोडे ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय श्री ज्ञानदेव पारंगे, सामाजिक कार्यकर्ते वेलशेत, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेसाठी आपण उपस्थिती लावलीत। आणि मी विनंती करतोय की आपण सर्वांनी येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे। आपल्यासाठी आसन व्यवस्था या ठिकाणी ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे आपण ही स्पर्धा बघतोय। पुढचा चेंडू आपण सामन्याला सुरुवात झालेली आहे। पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने एक्झिक्युटिव्ह केलेला आहे। पहिल्यांदाज पियुष किल्लेकर, क्या बात है, पहिल्या चेंडूवर मनबन सीमा रेषा पार, चौकार। पूर्वक स्वागत। आपण रोहा तालुक्यावरून वेलशेत गावातून या ठिकाणी या स्पर्धा बघण्यासाठी आल्या, त्यामुळे तुमचं या रामा पाटील मित्रमंडळ थळबाजार कोलीवाडा आयोजित कोली प्रीमियर लीग 2025 मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय। आणि ही संपूर्ण स्पर्धा आहे ना, ही स्पर्धा। पुढचा चेंडू, चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने कट करतोय, चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाकडून चेंडू फील्ड केला जातोय। तोपर्यंत पूर्णपणे वेळ आहे दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पळून पूर्ण करण्याचा। प्रथम फलंदाजी करत असताना साखर संघाने चांगली सुरुवात केलेली आहे। त्यांचा फलंदाज पियुष किल्लेकर आणि साहिल नांदगावकर, नांदगाव गाव मुरुड तालुक्यामधून हे बिलोंग करणारे खेळाडू आज अतिशय चांगल्या पद्धतीने कौतुक करावं लागेल ते उलेशजी नाकवा यांचं। अतिशय चांगला कर्णधार त्यांनी आपल्या संघासाठी या ठिकाणी तयार केलेला आहे। फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने तटावतोय, चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हर आणि मिडऑफच्या डोक्यामध्येतून चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार। दहा धावांपर्यंत जाऊन पोहोचते। पहिलं षटक यश पारंगेच्या हातामध्ये चेंडू दिला होता। संघाचा कर्णधार आहे एक रोहा तालुक्यामधील एक उत्कृष्ट खेळाडूंमध्ये ज्याची गणना केली जाते असा हा वेलशेत गावचा एक हिरा यश पारंगे। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर चौकार बसून चांगली सुरुवात केलेली आपल्या संघासाठी ती पियुष किल्लेकर यांनी। परंतु या वेळेला चांगलं कमबॅक बघायला मिळते। चेंडू गोलीच्या वेगाने रफ्तार के साथ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय। कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये या चेंडूवर। निर्धाव चेंडूची सांगता 10 धावा धावफलकावर आहेत। कशा पद्धतीने आज उलेशजी नाकवा फलंदाजीला येतात का ते आपण बघणार आहोत। मला सांगितलं होतं की मी सलामीलाच येईन, परंतु नंतर सांगायचं हित सुद्धा बघायला लागेल त्यांना, त्याच्यामुळे कदाचित नंतरच्या षटकामध्ये खेळायला येतील। बघूया कशा पद्धतीने। परंतु क्या बात है, यश पारंगेचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुन्हा एकदा बघायला मिळतोय। निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा होताना दिसते। पहिल्या 3 चेंडूंवर 10 धावा खर्च झाल्या आणि तदनंतर आपण बघतोय की सिंगल्स डॉट डिलिव्हरी 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। 2 डॉट चेंडू बघायला मिळालेले आहेत। अतिशय चांगलं कमबॅक यश पारंगेने, आणि यश कमबॅक करायला माहिती आहे त्याला कशा पद्धतीने यश कमबॅक करायचं आहे। ते मोठा खेळाडू आहे त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम, सामना रंगतदार होणार यात कोणतीही शंका नाही माझ्या मनात। पुढचा चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेला। 1 धाव मात्र मिळालेली आहे। षटकाची समाप्ती। पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाच्या धावा आहेत बिनबाद 11 धावा। निर्धारित टायमिंग आपला लावलेला आहे, लक्षात ठेवा। जर 20 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं जर 4 षटके पूर्ण झाली नाहीत तर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। एक जो अतिरिक्त क्षेत्ररक्षक असतो ना 30 यार्डच्या सर्कलच्या बाहेर, तो तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल आणि पंच हे दर्शवतील। पंचांना आमचे गुणलेखक या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी स्थित केलेला आहे, घडी लावलेली आहे। मुन्नाभाई काय म्हणशील याच्यावर? यस, एक ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 11 रन। और हम थे टाइम स्पिरिट, टाइम जो यहाँ पर दिया है, कल के दिन एक मैच एक्स्ट्रा खिलाना बाकी थी और ज्यादा एक्स्ट्रा टाइम लेने की वजह से यहाँ पर कोली प्रीमियर लीग 2025 हम देख रहे रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार आयोजित एक भव्य दिव्य प्रतियोगिता का आयोजन। आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन और सभी कोली बांधों को एक साथ लाने की संकल्पना पहले पर्व में हम देख रहे हैं। क्योंकि विकास सर, मैं अक्सर कहता हूं, मैं महाराष्ट्र के बाहर भी प्रतियोगिता के लिए जाता हूं तो वहां पर भी ऐसे टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया नहीं जाता जहां पर
सर्व जातीय टूर्नामेंट के ऑर्गेनाइज किया जाता है, पर कोली समाज को कोई वाव देता नहीं है। पर आज रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार के माध्यम से एक बड़ा आयोजन और एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया है। आणि ही स्पर्धा जी आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राला एक उदाहरण देण्यासारखी स्पर्धा असणार आहे। कारण या स्पर्धेसाठी मालकांकडून एंट्री फी नाही आहे, एंट्री फी घेतलेली नाही आहे कोणत्याही प्रकारची, मात्र ते देणगीच्या स्वरूपात आपली मदत या स्पर्धेसाठी देऊ शकतात। पुढचा चेंडू आपण पहिला चेंडू या षटकामधील दुसऱ्या षटकासाठी अपन्य गोलंदाजीसाठी आलेला आहे। पहिल्या चेंडूवर सिंगल्स घेऊन धावा रोटेट केलेल्या आहेत। यस, अपन्य गेंदबाजी के लिए टीम का स्कोर जा पहुंचा है। साची भाभी के हीरो जर्सी नंबर 12 नीतीश राणा स्कोर कार्ड पर आते हुए एक शानदार दमदार आयोजन कोहली प्रीमियर लीग 2025। शानदार बैटर फिर से एक बार स्ट्राइक एंड पर साहिल नांदगांवकर, जबकि नॉन स्ट्राइक पर हम देख रहे पीयूष किल्लेकर। याच दरम्यान आपण बघतो पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी अपन्य तयार होतोय। अपन्याच्या चेंडूवर बॅटची कडा घेतली, फलंदाज बाद मात्र होतो या ठिकाणी झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द डगआउट। या संघाचे सहसंघ मालक रोहन भोईर, कारण संघ मालक चंद्रशेखर भोईर त्या ठिकाणी मॅच बघतायत। त्याचप्रमाणे त्यांच्या संघाचा कर्णधार जयेश सुरेकर याला आज सर्व कोहली संघांच्या वतीने, कोहली जातीच्या वतीने, कोहली प्रीमियर लीगच्या तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जयेश। काल सुद्धा आपण बघितलं, काल त्यांचा संघाचा कर्णधार थळ साखरकर ब्रदर्स संघाचा कर्णधार परेश झडे याचा सुद्धा वाढदिवस होता आणि साखरकर ब्रदर्सने त्यांना चांगलं गिफ्ट दिलं होतं। अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या संघ गेंदबाजी के लिए हम देख रहे हैं गेंदबाज तेज डैला, मुरुड प्रीमियर लीग, और उस मुरुड प्रीमियर लीग में क्या शानदार गेंदबाजी की थी। वही गेंदबाज तेज डैला अपने नाम की तरह तेज गेंदबाजी करने में माहिर से गेंदबाज, और फिर से एक बार गेंदबाजी करते हुए तेज अंबिलकर गेंदबाजी करते हुए इस बार हवा में खेलने की कोशिश, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर वेल जज, शानदार कैच, कमाल का कैच। कमाल की गेंदबाजी, तेज अंबिलकर गेंदबाजी करते हुए, अक्षय बुल्लू खिलाड़ियों के खिलाड़ी बनना होगा, संकट मोचन बनना होगा। इस बार देखिए अड़े बल्ले से खेल दिया मिडल की दिशा में, वहां पर फील्डर है। फील्डर हम देख रहे हैं प्रतीक फील्ड करते हुए 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है। अंजुम के हीरो जर्सी नंबर 13 इमरान बुखारी स्कोर कार्ड पर आते हुए 13 रन स्कोर कार्ड पर, जबकि ये दूसरा और जारी है कोहली प्रीमियर लीग 2025 का थरार। काफी बढ़िया आयोजन, सम्मानीय कार्य सम्राट दमदार आमदार
महेंद्र शेठ दलवी, इनका काफी बड़ा योगदान। ओहो, इस बार देखिए सामने से गेंद को राइज किया, बल्लेबाज कुछ चकमा जरूर देने की कोशिश की थी, पर ऑफिशियल अंपायर नाराज होते हुए वाइट करार कर दिया है। ऑफिशियल अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन, वाइट के लिए रिव्यू लिया नहीं जाएगा। सुराग दाभाड़े ध्यान दीजिए, अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए, जबकि लेफ्ट आर्म बैटर हम देख रहे स्ट्राइक एंड पर पीयूष किल्लेकर। इस बार बल्ले का भारी सीरा जरूर लगा, फ्लाई स्लिप है, वहां पर फील्डर तैनात है, एक रन लेने का मौका, और इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर। अच्छी गेंदबाजी यहां पर तेज अंबिलकर, जिन्होंने पहले ओव्हर में गेंदबाजी की, यश पारंगे। याच दरम्यान आपण बघतोय वेलशेत गावाला सपोर्ट करण्यासाठी किंवा या प्रीमियर लीगला सपोर्ट करण्यासाठी रमेश पारंगे आणि दयाराम पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा या कोळी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत। गोरखनाथ पारंगे, प्रल्हाद पारंगे हे सुद्धा या मंचकावर उपस्थित आहेत। ज्ञानदेव पारंगे अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी या आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचबरोबर या प्रीमियर लीगला सुद्धा सपोर्ट करण्यासाठी ते संपूर्ण गाव या ठिकाणी वेलशेत गाव आलेलं आहे। त्याचप्रमाणे मी विनंती करतोय साखर गावातून सुद्धा जेवढे त्यांचे प्रतिनिधी आलेले असतील त्यांनी सुद्धा येऊन या मंचकावर स्थानापन्न होण्याची कृपा करायची आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे थळ गौरा मंडळाचे, त्याचप्रमाणे थळेश्वर थळ संघाचे माजी खेळाडू सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। केसरीनाथ भाटियाळे त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा करतोय आणि त्यांना मंचकावर येण्याची विनंती करतोय। तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज अल्पेश पाटील, मॅन फ्रॉम खारापटी। अल्पेश पाटिल मैन फ्रॉम खारापटी, एक कंजूस गेंदबाज है, लोमड़ी के दिमाग के गेंदबाज। रोहत तहसील में इस खिलाड़ी की काफी पहचान है और आइकॉन के रूप में हमने अक्सर उन्हें देखा है। तो आज खारापटी एक्सप्रेस किस तरह की गेंदबाजी करेगी। ओहो, पहली गेंद देखिए, स्लोवर वन, चकमा देने वाली गेंद, सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारो, सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारो, सामने अल्पेश पाटिल गेंदबाज है, छक्का कैसे मारो। पहली गेंद शुभम कानमुरे, कमाल की गेंदबाजी। अल्पेश पाटिल एक ऐसे खिलाड़ी है जो सीनियर खिलाड़ी है और हर एक मैच में हर एक खिलाड़ी को रिस्पेक्ट देना भली बात ही जाते हैं, पर जब भी गेंदबाजी के लिए आते हैं तो अपना रुद्र अवतार गेंदबाजी में अक्सर दिखाते हैं, वही गेंदबाज अल्पेश पाटिल। पहिला चेंडू आपण बघितला, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंप आतमधून आतमध्ये येतोय, पंचांचा इशारा येतोय 22च्या रूपामध्ये, यस 22च्या रूपामध्ये एक धाव। अवांतर धावसंख्या आपण बघतो, धावफलकामध्ये वाढ झालेली, धावसंख्या आहे 15 धावा, 16 धावा। तिसरं षटक चालू आहे। अतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर, स्ट्राइक पर बल्लेबाज फिर से एक बार अक्षय बुल्लू। याचप्रमाणे आपण बघतोय स्वर्गीय जयदीप शेखर बना पुरस्कृत आई एकविरा माऊली वर्सोली या संघ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे संघाचे मालक सागर मेस्त्री यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय आम्ही। धन्यवाद सागरजी, या आपण आसनस्थ व्हायचं या ठिकाणी मंचकार येऊन आसनस्थ व्हायचं। चला घेऊन चालतोय पुढच्या चेंडूकडे। चांगला चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। हे काय घडलंय, फलंदाज धाव काढण्याचा प्रयत्न करतोय, धावचीतच्या अपील केलं जातोय, पंचांचा इशारा येतो, रेफर केला जातोय थर्ड अंपायर साठी। पुन्हा एकदा धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे किंवा नाही, परंतु नाखवा वॉटर स्पोर्ट संघाच्या कर्णधाराला मात्र आता मात्र आपल्या जे भाता आहे ना, जो खेळाडूंचा संच, त्यातून चांगल्या खेळाडूंना बाहेर काढावं लागेल, कारण मोठे स्ट्रोक्स जरा दुष्काळ पडलेला आहे, खूप कमी आलेला आहे। तेज डायलाने चांगली गोलंदाजी केली, फक्त 4 धावा। तेज आंबिलकर याने अतिशय चांगली गोलंदाजी करून फक्त 4 धावा, फलंदाज बाद, धावचीतच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय। अक्षय बुल्लू
कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट म्हणतात तशा पद्धतीची फलंदाजी त्याला करावी लागेल. दिवेश अग्रावकर, ब्रावो. ब्रावो नाव का दिलं त्याला ते सार्थक करून दाखवावं लागेल आणि त्याने कित्येक वेळा सार्थक करून दाखवलंय. ते मैदान होतं परवाच्या दिवशीची टुर्नामेंट्स होती. स्वर्गीय जनार्दन पोषा हाले, जानू हाले यांच्या स्मरणार्थ जी स्पर्धा झाली होती ना, त्यामध्ये सुद्धा त्याने चांगली कामगिरी करून दाखवली होती. बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण केलं होतं. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने चेंडूचा फटका एक्झिक्यूट करतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. गगनभेदी गगनचुंबी मॅग्निफिसंट शॉट, षटकार. वर दोन चौकार लगावल्यानंतर थोडीशी सामनाच कुठेतरी थंडावल्यासारखा वाटत होता. आता मात्र संघाचा कर्णधार मैदानामध्ये आला आणि धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. पियुषची बॅट पुन्हा एकदा चमकायला सुरुवात झाली. 22 धावा धावफलकावर आहेत. क्या बात है पियुष, अतिशय चांगला हाफ वॉलीचा फटका. चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार. आणखी एक असरदार षटकार. अगेन ज्या वेळेला धावांचा मोठा फटकांचा दुष्काळ पडला होता त्यावेळेला हे मात्र दोन षटकार जे आहेत ना ते मात्र यावेळेला एक संजीवनी देण्याचं काम करतात. ते नाकवा वॉटर स्पोर्ट साखर संघाला दोन षटकार मारल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 28 धावा, 28 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अल्पेश पाटीलवर हल्ला बोल केलेला आहे पियुषने. पुन्हा एकदा इट्स अ बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक. क्या बात है, इट्स अ फॅन्टास्टिक शॉट, षटकार. स्वर्गीय कुमार जयदीप बना पुरस्कृत एकविरा माऊली वर्सोली विरुद्ध श्री बंधू बोईर 11 बोरली. दोन्ही संघाचे संघनायक या इनिंग नंतर लगेच टॉस साठी यायचंय. तिसरा सामना स्वर्गीय कुमार जयदीप बना पुरस्कृत एकविरा माऊली वर्सोली विरुद्ध श्री बंधू बोईर 11 बोरली. सामन्यामध्ये अतिशय चांगली रंगत भरलेली आहे ती पियुषच्या 3 षटकारांशी. आता मात्र धावसंख्या सुस्थितीमध्ये आलेले आहे. नाको वॉटर स्पोर्ट संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटके पूर्ण 34 धावा धावफलकावर. हे षटक आहे ना, हे जर हवेच्या अपोजिट गोलंदाजी करावी लागते गोलंदाजाला, फलंदाजांसाठी मोठं षटक असते हे. बघूया या षटकामध्ये किती धावा प्राप्त केल्या जातील ते. चौथ्या षटकासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाज तेज अंबिलकर. पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये चेंडू कर्णधार यश पारंगेने सोपवलेला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये त्याच्या फक्त 4 धावा खर्च झाल्या होत्या. त्याच्यामुळे पुन्हा एकदा दुसरं षटक वैयक्तिक त्याच्याकडे कर्णधाराने चेंडू सोपवलाय. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी येत नाहीये. समोर फलंदाज संघाचा कर्णधार दिवेश अग्रावकर. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात जातोय. कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मिळते. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 35. टोटल स्कोर जा पहुंचा 35 रन. जिस खिलाड़ी ने अल्पेश पाटिल के ऊपर प्रतिकार किया था वही बैटर पीयूष किल्लेकर स्ट्राइक एंड पर बैटर. फिर से एक बार चौथा ओवर जारी है. क्रिकेट का महासमर, क्रिकेट का महायुद्ध और इस क्रिकेट के पंडरी पर होने वाला ये कोहली प्रीमियर लीग 2025. फुल टॉस किस्म की गेंद ऑन स्ट्राइक में खेल दिया. मिड ऑफ में फील्डर है. अच्छा प्रयास करते हुए वहां पर 1 रन लेने का मौका. हर एक गेंद के ऊपर विकास सर 1-1 रन लेना जरूरी है क्योंकि जमीन पर अगर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है और क्रिकेट में रन नहीं तो टीम बर्बाद होती है. अतिशय चांगल्या पद्धतीने 2 चेंडू एक्झिक्यूट केले. तेज आंबिलकर याने पहिला षटक चांगलं टाकलं होतं. दुसऱ्या षटकात सुद्धा चांगली सुरुवात केली. धावसंख्या 36 धावा धावफलकावर. या वेळेला जोरात मारण्याच्या प्रयत्नात फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झेलामध्ये रूपांतर करतोय. दिवेश अग्रावकरला समजा माघारी जावं लागेल. ही इज बॅक टू द पॅव्हेलियन.
फक्त नोंद घ्यायची आहे का जो टायमिंग आहे ना, हे 4थं षटक पूर्ण व्हायचं, तो समाप्त झालेला आहे. म्हणजे पुढच्या षटकामध्ये आंद्रे सर, पुढच्या षटकात 1 प्लेअर अतिरिक्त आतमध्ये घ्यावा लागेल. जरूर फिर से एक बार अविनाश पुन्हा एकदा जोरकस मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत आहे. दाभाडे त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतोय, कोणतीही चूक करत नाही. आणखी एक फलंदाज बॅक टू द डगआउट. के बारे में कहना चाहूंगा, जिस तरह से अपने इधर 1.5 दिन का गणपति आता है, आता और विसर्जन होता है, उसी तरह से आए क्या और गए क्या. बल्लेबाज अविनाश नाराज करते हुए विकेट का पतन. स्कोर रुका हुआ शुभम कैलाश कानमुरे में बतलाते हुए 36 रन स्कोर कार्ड पर. बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है इन्वो सोलर्स वेलशर टीम के गेंदबाजों ने. या ठिकाणी केसरीनाथ भाटे त्यांच्या संपूर्ण चमूसोबत या ठिकाणी उपस्थित झालेत. पुरुषोत्तम धारव, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. ते सुद्धा या स्पर्धेचे मेंबर्स आहेत. कोहली प्रीमियर लीगच्या आयोजकांमध्ये त्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. चांगला चेंडू आणि हॅट्रिक होते. गोलंदाज तेज आंबिलकर, लाजवाब गोलंदाजी केली त्यांनी. पहिल्या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्यात. त्याच धर्तीवर याही षटकामध्ये 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्यात त्यांनी. पहिल्या षटकात सुद्धा 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. क्या बात आहे, बहुत बढिया गेंदबाजी, अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. तेज आंबिलकर हा गोलंदाजाने सुद्धा आपल्या नावाचा दबदबा या स्पर्धेत मात्र आता उमटवलेला आहे, या ठसा उमटवलेला आहे. आणि हे संघालाच कलाटणी देणारं हे षटक बघायला मिळते. परंतु पियुषचं कौतुक करावं लागेल. एवढ्या विकेट्स गेल्यानंतर तो कट करतोय चेंडू, चेंडू जातोय तो डीप बॅकवर्ड क्षेत्र, पॉइंट क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, चौकार. लेकर तब्बल 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. परंतु एकट्याच्या 36 धावा आहेत. 15 चेंडूंचा सामना केलाय. 3 चौकार आणि 3 षटकारांशी 36 धावांवर खेळतोय. 1 मॅन आर्मी सारखा किल्ला लढवतोय. सामन्यामध्ये जिंकायचा असेल ना तर त्याला सहकार्य करावं लागेल त्याच्या बाजूच्या खेळाडूंनी सुद्धा. पियुष किल्लेकरचं गाव आपण बघितलं. संघ वाघोबा नांदगाव संघाचा हा खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळताना दिसतोय. पियुष किल्लेकर ह्याला सुद्धा अजूनही कोणत्या प्रीमियर लीग मध्ये आपण बघितलं नव्हतं. आपल्या विभागामध्ये अलिबाग तालुक्यांच्या आमदार प्रीमियर लीगला त्याचा समावेश झाला होता. परंतु फलंदाजी करण्याची हुसेन टाकेच्या मध्ये फलंदाजीची संधी त्याला जास्त मिळालेली नव्हती. परंतु आज त्याला संधी मिळालेली आहे. नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाच्याकडून त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं सुद्धा त्याने केलेलं आहे. लाजवाब एक सेन्सेबल क्रिकेटर कसा असावा ना त्याचं या ठिकाणी तो प्रदर्शन करतोय. एक अतिरिक्त खेळाडी आतमध्ये घ्या, त्यांना ती पेनल्टी देण्यात येत आहे. जे सामन्यामध्ये सामना संपले अतिशय चांगला ज्या वेळेला चेंडू ऑन साईडला मारायचा असेल तशा पद्धतीने खेळलेला आहे. चांगल्या चेंडूंना सन्मान सुद्धा दिलेला आहे आणि जे खराब चेंडू आहेत त्यांवर धावा सुद्धा प्राप्त केल्या आहेत. असा हा पियुष किल्लेकर आपण बघतोय, वाघोबा नांदगाव संघाचा खेळाडू. आता गोलंदाजीसाठी सोहम गोलंदाजीसाठी आलेला आहे. सोहम पोकळे खारापटीचा हा खेळाडू, लेफ्ट आर्म खारगाव. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आउट ऑफ द ऑफ स्टंप. क्या बात है, अतिशय चांगलं खारापटीचा हा यष्टीरक्षक आहे ना, सुराग दाभाडे अतिशय चांगली यष्टीरक्षण करतोय आणि त्याला सर्व स्पर्धांमध्ये आपण बघितलं. प्रत्येक प्रीमियर लीगमध्ये यष्टीरक्षकाची भूमिका त्याच्याकडे सोपवली जाते. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला खेळताना बघतो. या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे चांगलं मास्टर माइंड खेळाडू आहे. आता बघूया गोलंदाज सोहम पोकळे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू टप्पा टाकल्यानंतर आउट स्विंग झाला होता, म्हणजे लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता. पुढचा चेंडू
यस, फिर से एक बार थोड़ा सा मैदान पर भूचाल, हवा आती हुई रनवे पे फिर से एक बार सज्ज होते हुए गेंदबाज सोहम पोकले अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार। ओहो, इस बार देखिए टप्पा गिरने के बाद फिरकी लेते हुए सीधा विकेट कीपर के दस्ताना में और रनआउट का यहां पर बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। सूचना असेल, फलंदाजी करणारा संघ 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जेव्हा प्लेयर जातो तेव्हा इन करायचंय, लक्ष असू द्या साखर संघ। आणि सर्वांना सूचना आहे, नाही तर आमचे अंपायर आतून तुम्हाला आउट देतील। आधीच सूचना दिल्यात, वारंवार सूचना देणार नाही आहोत। 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जेव्हा प्लेयर जातो तेव्हा एक प्लेयर इन करणे आवश्यकता आहे। ओके, सूचना सर्वांपर्यंत पोहोचली असेल असं गृहीत धरतो। आयुष, आपण आपला टॉस कॉइन आणलात का? आयुष, टॉस कॉइन आपल्या घरी होता। साई, पप्पाला फोन कर, येताना कॉइन घेऊन यायला सांग, टॉस कॉइन। अतिशय चांगली गोलंदाजी सोहम पोकले, डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज यावेळेला येतो ना त्यावेळेला थोडासा दबाव घेतो, परंतु या चेंडूवर मात्र कोणताही दबाव त्याच्यावर दिसलेला नाहीये। परंतु पियुषला मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल। या कालच्या दिवसात जर कोणी 50 मारली असली तर त्याला कालच्या दिवसात प्राइज होतं, आजच्या दिवसात मात्र कोणतंही प्राइज नाहीये। 5200, कारण काल बर्थडे होता राकेशजी चव्हाण यांचा। आज आता सुद्धा मी त्यांना आमंत्रित करतो या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला जातो, एक धाव मिळते, दुसरी धाव काढणार का? दुसरी धाव काढण्यासाठी फलंदाज सरसावलेत, परंतु क्या हो रहा है, धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद। बंधू भोईर 11 बोरली दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी यायचंय। पियुषने अतिशय चांगली फलंदाजी केली, 37 धावांवर बाद होऊन तंबूत परततोय, परंतु चांगली खेळी त्याच्याकडून बघायला मिळाली, परंतु त्याला बाकीच्या खेळाडूंची साथ मिळालेली नाहीये। त्याच्यामुळे आता थोडंसं त्यांचं धावसंख्याचं जे पाठबळ आहे ना ते कमी पडताना दिसते। 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, परंतु जर त्यांची गोलंदाजी अतिशय चांगली आहे, दिवेश आग्रावकर सारखा गोलंदाज त्यांच्याकडे, आणखी चांगले नांदगाव विभागातील गोलंदाज, मुरुड तालुक्यातील गोलंदाज त्याच्या समूहामध्ये आहेत, त्याच्यामुळे सामना चुरशीचा होईल या लो स्कोरिंग मॅच मध्ये, ही माझ्या मनात कोणत्याही प्रकारे शंका नाही आहे। पहिला चेंडू या ठिकाणी बघतोय, पुढचा चेंडू डावखुऱ्या फलंदाजासाठी हर्षद पाटील या वेळेला चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करतो चेंडू 1 बाउंस, सीमा रेषा पार। के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 46 रन। गेंदें हो चुकी है 5, 1 टू गो। आखिरी गेंद इस इनिंग की इस पारी की, सामना करेंगे हर्षद पाटिल। ओहो, फिर से एक बार देखिए, छोटा पैक बड़ा रिचार्ज, छोटा तीर वार करे गंभीर, गेंद को भेज दिया है बॉर्डर लाइन के पार। डीजे गौरव भाटे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायची आहे। या वर्सोली संघ आणि बोरली संघ नाणेफेक करण्यासाठी यायचं आपण। स्वर्गीय कुमार जयदीप बना पुरस्कृत एकविरा माऊली वर्सोली संघाचे कर्णधार, त्यांच्या समवेत श्री बंधू भोईर 11 बोरली संघाचे कर्णधार। टॉस साठी या पहिल्या फेरीतील तिसरा सामना। बोरली संघाचे कर्णधार जयेश सुरेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या
वर्सोली संघ प्रशांत जायनाखवा नाणेफेक करण्यासाठी उपस्थित राहा. आपण सन्माननीय केसरीनाथ भाटे यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. देख रहे गणेश सॉरी प्रशांत जायनाखवा स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत एकविरा माऊली वर्सोली. टॉस विन स्वर्गीय कुमार जयदीप बना पुरस्कृत एकविरा माऊली वर्सोली ऑन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम श्रीबंधू भोईर 11 बोर्ली संघाला. याच्या नंतरचा सामना आपण बघितलाय बोर्ली विरुद्ध वर्सोली या दोन संघादरम्यान. वर्सोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तर जाऊया मैदानाकडे. नाकवा वॉटर स्पोर्ट्स उलेशजी नाकवा यांना विनंती आहे की सामना संपल्यानंतर आपण येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं. आता आले तरी चालेल, परंतु आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण बसले आहात. यस, नंतर या आपण. प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 52 धावा जमवलेल्या आहेत आणि एक सन्मानजनक धावसंख्या आहे 52 धावा. 53 धावांचं लक्ष्य आहे. बघूया कशा पद्धतीने वेलशेत संघ पार पाडेल. चला, वेलशेत संघाचे फलंदाज मैदानात उतरावा. सामना चटकन चालू करायचा आहे. पंच तयार आहेत. आयोजकांना विनंती आहे की आपण पंचांना वेळोवेळी पाणी पुरवठा करत राहायचा आहे मध्यंतर झाल्यावर, कारण पाणी है तो सब कुछ है. या दिवसांमध्ये, या उन्हाळ्याच्या कडक दिवसांमध्ये पाण्याची नितांत गरज आहे. साखर चॅम्पियन्स ट्रॉफी होणार होती, परंतु उष्णतेची लाट येणार हे समजल्यावर खेळाडूंच्या दृष्टीने एक योग्य निर्णय घेतलेला आहे. तो साखरच्या सर्व नियोजन समितीने, सोमवती क्रीडा मंडळाने, की ही स्पर्धा जी आहे ती पुढचा सीझन सुरू होताना पहिल्या सुरुवातीच्या सत्रामध्येच आपण काही दिवसांमध्ये आयोजित करणार आहोत. आणि त्या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना विनंती असेल की जास्तीत जास्त फॉर्म्स भरा आणि त्या स्पर्धेला सहकार्य करायचं आहे. स्पर्धा ती सुद्धा उत्तम होणार, यात कोणतीही शंका नाही आहे. साखर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार आपण बघणार आहोत. तो म्हणजे हा सीझन संपल्यानंतर, पावसाळ्यानंतर जो सीझन सुरुवात होते तेव्हा सुरुवातीच्या काही दिवसातच आपण ती स्पर्धा त्या ठिकाणी घेणार आहोत. साखरचं मैदान या ठिकाणी या वर्षीलाच अतिशय सुसज्ज अशा पद्धतीने तयार केलं होतं, परंतु उन्हाळ्याचे दिवस आहेत, कडक ऊन आत्ताच पडलेलं आहे. त्याच्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये कडाक्याचं ऊन बघून खेळाडूंच्या दृष्टीने एक योग्य असा निर्णय घेतलेला आहे तो सोमवती मित्रमंडळ साखर यांनी, की ती स्पर्धा आहे ती पुढच्या सीझनमध्ये आपण नक्कीच सुरुवातीच्या दिवसांमध्ये घेणार आहोत. आणि अतिशय सुसज्ज मैदान, संपूर्ण सर्कल असणारं मैदान साखरच्या गावामध्ये आक्षी साखर या क्रीडांगणामध्ये बघायला मिळणार आहे. ती विकेटसुद्धा श्रीकांत गुरव यांनी अतिशय अप्रतिम अशी बनवली होती आणि ते आक्षी साखर प्रीमियर लीग त्यामध्ये अतिशय जबरदस्त पद्धतीने पार पडली होती. आणि त्या खेळपट्टींचं, दोन्ही खेळपट्टींचं वैशिष्ट्य, एवढ्या मोठ्या स्पर्धा होऊन अद्यापही त्या विकेट्सवर खड्डा पडलेला नाही, म्हणजे खरोखर त्या क्युरेटरचं कौतुक करावं लागेल. त्या पद्धतीने ही वीर दमदार आमदार प्रीमियर लीगची जी विकेट आहे ना, ती श्रीकांत पाटील आणि त्याचे सहकारी यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बनवलेली आहे. आमदार साहेबांनी चांगली मेहनत घेऊन हे मैदान या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांचं सुद्धा मनपूर्वक पुन्हा एकदा आयोजन कमिटीचं, MD ग्रुपचं मनपूर्वक आभार. ही मैदान त्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि त्यामध्येच ही कोली प्रीमियर लीग 2025 संपन्न होत आहे. पहिलं षटक या ठिकाणी मैदानात येते गोलंदाजीसाठी तुषार डवलेकर आणि गोलंदाजीसाठी सुराग दाभाडे आणि पंकज बावकर यांची जोडी मैदानात. तुषार डवलेकर की पहली गेंद और उसके ऊपर किया हुआ सुराग दाभाडे, ब्रांडेड यूज एंड हैंडसम स्टैंड एंड डिलीवर. खरपी रोहा से बिलोंग करने वाले खिलाड़ी सुराग दाभाडे, पावर है और वो जनरेट पावर गेंद के ऊपर करते हैं और शानदार बल्लेबाजी करते हुए
दिखाई दिए पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर। इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर महेंद्र सिंह धोनी। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर सिंगल आती हुई स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 7 रन। फिर से एक बार तुषार डवलेकर अपने छोर की अगली गेंद, स्ट्राइक पर बल्लेबाज पंकज। इस बार अच्छी गेंद, शॉर्ट कवर ड्राइव खेलने का प्रयास किया था, 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है रिबाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रवींद्र जडेजा। चांगली सुरुवात करून दिली होती ती सुराग दाभाडे यांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपले मनसुबे स्पष्ट केले होते, परंतु तुषार डवलेकर यांनी अतिशय चांगलं कमबॅक करत आपल्या संघाला पुन्हा एकदा लयमध्ये आणलेला आहे। ते 53 धावांचं लक्ष आहे। पहिल्या 3 चेंडूंवर तब्बल 8 धावा निघालेल्या आहेत। सुराग दाभाडे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज। मैदानात बघा कशा पद्धतीने कशमकश घडते। पहिल्या चेंडूवर थोडासा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता, त्या ठिकाणी नेम काढला होता बरोबर, परंतु त्याच वेळेला फलंदाज विकेट्सवर आहे का बघण्यासाठी आपण बघतो थर्ड अंपायरकडे पाचारण केलेलं आहे। तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एंड चेंज केलेला आहे, परंतु जर फलंदाज बाद असेल तर मात्र धाव ग्राह्य धरणार नाही, परंतु जर फलंदाज नॉट आउट असेल तर मात्र 1 धाव या ठिकाणी घेतली गेलेली आहे दोन्ही फलंदाजांकडून। अतिशय चांगला महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी। सर्व सामने महत्त्वपूर्णच असतात कोणत्याही संघाला, ते लीग असो किंवा नॉकआउट असो, प्रत्येक सामन्यात जिंकणं हाच उद्देश असतो खेळणाऱ्या खेळाडूंचा। तुषार डवलेकर एक षटकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय। अतिशय हा चेंडू जो होता ना, लास्ट डिलिव्हरी, प्रिव्हियस डिलिव्हरी, इट्स ॲब्सोल्युटली परफेक्ट डिलिव्हरी, वाईड ऑफ स्टंप यॉर्कर डिलिव्हरी होती। फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न केला होता, यस बल्लेबाज विकास सर सेफ है, नॉट आउट, और इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 9 रन बिना कोई विकेट खोए, पहला और प्रगति पर। 9 धावा धावफलकावर आहेत। 53 धावांचं लक्ष्य। पुन्हा एकदा तुषार गोलंदाजी सज्ज। क्या बात है, ओहो डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी। यहाँ पर क्या छोड़ दिया है गेंदबाज तुषार डवलेकर को, जीव 1 विकेट प्राप्त हो सकती थी। कैप्टन दिवेश आग्रावकर। खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे ती यावेळेला, अप्रतिम अशी गोलंदाजी बघायला मिळाली ती तुषार डवलेकर कडून। जो झेल गेला होता ना भाईजान, तो दिवेश आग्रावकर याने थोडंसं वाकून क्षेत्ररक्षण करायला पाहिजे होतं। खडे हे चेंडू घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते स्वतःला पोझिशनमध्ये आणू शकलेले नाही आहेत। परिणाम काय झाला, फलंदाज बाद होता वाचलेला आहे, 1 धाव सुद्धा प्राप्त झालेली आहे। अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आहे ती बिनबाद 11 धावा। चांगली सुरुवात झालेली आहे। 24 चेंडू 42 धावा, अल्टी पलटी। चला, रतन खत्रीचे सर्व काही मेंबर्स असतील या ठिकाणी, त्यांनी जा तिकडे पाठीमागे, झाडांच्या पाठीमागे असतील तिथे लपलेले, तर मार खाशीव। 24 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे। सामना बघूया कशा पद्धतीने पुढे जाणार आहे तो। 24 डिलिव्हरीज रिमेनिंग, म्हणजेच 4 ओव्हर्स रिमेनिंग, 4 षटकांचा खेळ येणं बाकी आहे। 42 धावा या ठिकाणी टाइम किपिंग चालू आहे, लक्षात ठेवा। टाइम मॅनेजमेंटसाठी आमचे गुणलेखक तैनात आहेत। मागच्या इनिंग्समध्ये आपण बघितलं होतं एका क्षेत्ररक्षकाला पेनल्टी बसली होती, दुसरी पेनल्टी बसू नये आणि वेळेत सामने पार पाडावेत। आज एकही सामना उद्यासाठी राहता कामा नये, अशा पद्धतीचं खेळ करायचा आहे। सर्वांनी विनंती आहे, सर्वांना सहकार्य करा। आयोजक जरा पाणी घेऊन जायचं आहे समोरच्या कॅमेरामैन कडे। अविनाश सुटती गेंदबाजी के लिए आते हुए लीजिए पहला टीम की ओर से दूसरा। ओहो, फिर से एक बार टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी उछाल ली थी, लाउड अपील किया था अविनाश ने, पर ऑफिशियल अंपायर का इशारा, लेग बाइस के रूप में 1 रन। इस 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 12
नीतीश राणा स्कोर कार्ड पर आते हुए। इस बार स्ट्रेट ड्राइव लॉन्ग ऑफ की दिशा में और शानदार फटका एग्जीक्यूट करते हुए बैटर पंकज, शानदार चौवा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है। सुराग दाभाडे, पंकज बावकरच्या बॅटमधून अतिशय जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळाला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार चौकार। नवीन चेंडू घ्या लगेच, तो चेंडू गेला पाण्यामध्ये, तो आणेल आमचा स्वयंसेवक, परंतु भिजलेला असेल तर नवीन चेंडू घ्या। दिलेला बघा दुसरा चेंडू 3005। आपण बघतोय नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवर 3005 लकी नंबर आहे त्यांचा, नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाचा 3005 आलेला आहे चेंडू, तो सुद्धा पंच 3005। 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, 53 धावांचं लक्ष्य आहे। सामना अतिशय चांगल्या रंगतदार अवस्थेत येणार, यात कोणतीही शंका नाहीये। एक नॅचरल निसर्ग स्थित मैदान आहे, एक समुद्राच्या खाडीच्या बाजूला मैदान आहे। आपण श्रीलंकेमध्ये अशा प्रकारची मैदानं बघतो। मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फटका फसला, क्षेत्ररक्षक तैनात एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, अतिशय चांगल्या पद्धतीने झेल एक्झिक्युटिव्ह करताय पंक। न्यू बॅटर नवीन मैदानात येतोय संघाचा कर्णधार यश पारंगे। यश पारंगे आणि त्याचा साथीदार सुराग दाभाडे यांच्यावर आता मात्र संपूर्ण संघाची मदार असेल। अतिशय चांगला संघ आपण बघतोय या ठिकाणी, इन्व्हो सोलर्स वेलशेत, आणि त्या संघाला पाठिंबा देण्यासाठी जवळजवळ त्यांचं संपूर्ण थिंक टँक, संपूर्ण गाव त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि या स्पर्धेला सपोर्ट करण्यासाठी या मैदानात आलेला आहे। सर्वांना आपण बघतोय, आणि साखर संघांचं सुद्धा वैशिष्ट्य आहे, त्यांचं संपूर्ण गाव त्यांचा संघ असला का मैदानात आपल्याला बघायला मिळेल। परंतु आज जरी कमी संख्या असली तरी उद्या संपूर्ण साखर गाव असणार या मैदानामध्ये, त्यामध्ये माझ्या मनात तर कोणतीही शंका नाही आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण थळगाव उद्या मैदानात असेल। तळ बाजारपासून तळ चालमालापर्यंतचे सर्व पाडे जे आहेत त्यांचे पाड्यांमधील सर्व खेळाडू येतील, रेवदंडा गावातून सर्व खेळाडू येतील त्या ठिकाणी मैदानामध्ये। त्यामुळे उद्यान मैदानामध्ये नक्कीच खचाखच भरा हुआ मैदान आपको दिखाई देगा। यस, फिर से एक बार खुद कप्तान यश पारंगे, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, गेंदबाजी करते हुए गेंदबाज अविनाश सुटी। ओहो, फुल टॉस की, अच्छा फील्ड, कमाल की फील्ड, 100% अपने टीम के लिए गेंद को रोकने का प्रयास करते हुए लगभग कामयाब होते हुए ऋषिकेश सर। कमाल की फील्डिंग, शानदार फील्डिंग। इसीलिए तो कहते हैं ना विकास सर, आपने दुनिया में कितना पैसा कमाया उससे ज्यादा दुनिया में कितना पैसा बचाया, और क्रिकेट में वही महत्वपूर्ण है, अपने क्रिकेट में कितने रन बनाए उससे ज्यादा कितने रन सेव कर लिए। आयोजक आपण या ठिकाणी यायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे, लगेच पाणी नेण्यासाठी या, आणि सोबत बॅटरी सुद्धा घेऊन जायचं आहे कॅमेरामॅन साठी, लगेच या पाणी न्यायला। जगत सरकार या। ओहो, अच्छी गेंद, शानदार गेंद, कमाल की गेंद। यहाँ पर टप्पा करने के बाद बल्लेबाज को सरप्राइज देते हुए गेंद हो गई राइस, बल्लेबाज हो गए सरप्राइज, डॉट गेंद की मोहर लगती हुई। बचे हुए 19 गेंदे, 36 रनों की आवश्यकता है, 19 गेंदे 36 रनों की जरूरत। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीसाठी अविनाश। फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने पुल केला होता, परंतु तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय। आडव्या बॅटने फटका मारला की त्याला पुल म्हणतात, अशा पद्धतीने स्ट्रोक बघतोय आपण। चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय, एक धाव मिळते आणि धावसंख्या फक्त 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा। ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं पहिल्या इनिंग्समध्ये फलंदाजी केली होती ती नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाने, तशाच पद्धतीची फलंदाजी या वेळेला इन्व्हो सोलर्स वाईल्डशेत संघाकडून बघायला मिळते। 18 चेंडू म्हणजे 3 षटकांमध्ये
12च्या सरासरीने तब्बल 35 धावा जमवायच्या आहेत. सरासरी आवश्यकता आहे ती 35 12ची. बघूया दिवेश आग्रावकर कशी गोलंदाजी करेल, कारण दिवेश आग्रावकरची गोलंदाजी आहे ना, हे ट्रम्प कार्ड ठरू शकते या मॅचमधील, या इनिंग्समधील. हे महत्त्वपूर्ण षटक बघायला मिळते. आणि ते वीर दामदार आमदार प्रीमियर लीग झाली होती, MD ग्रुप्स आयोजित ती स्पर्धा होती, परंतु त्यामध्ये जो चॅलेंज ओव्हर होती ना, त्या चॅलेंज ओव्हरने संपूर्ण स्पर्धेला एक नवीन कलाटणी मिळाली होती. संपूर्ण स्पर्धेची कलाटणी देणारं ते षटक, सामन्यामध्ये कित्येक सामने त्यामध्ये पराभूत झाले त्या तिसऱ्या षटकाच्या जोरावर, आणि पराभूत होणारे संघ त्या चॅलेंज ओव्हरच्या जीवावर जिंकले सुद्धा होते. अतिशय कलाटणी देणारं ते षटक होतं आणि अतिशय चांगल्या कल्पकता होती ती आमदार साहेबांची. आमदार साहेबांनी सांगितलं की आपण सुद्धा चॅलेंज ओव्हर ठेवूया ISPL सारखी. तशा पद्धतीने MD ग्रुप्सने तो नियम फॉलो केला आणि तो नियम अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आत्मसात सुद्धा केला होता. दिवेश अग्रावकर के बाजी के लिए हम देख रहे हैं रमा पाटिल, इनके चिरंजीव वंदेश पाटिल यहाँ पर तशरीफ लाते, उनका स्वागत है. वंदेश, आपण मालक आहात साई क्रीडा मंडळाचे, लक्षात ठेवा. या वेळेला चेंडूवर स्ट्रोक बघतोय, चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, दमदार चौकार. दिवेश आग्रावकरचं स्वागत केलं. पहिल्या चेंडूवर सुराग दाभाडेने अतिशय चांगला दणकेबाज असा चौकार ठोकला आणि धावसंख्येला 4ची भरारी मिळवून दिली. धावसंख्या झाली 22 धावा, 22 रन्स. आता बघूया 17 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. सामना बघूया कशा पद्धतीने वटवला जाईल. म्हणून मी म्हणत होतो की हे तिसरं षटक अतिशय महत्त्वपूर्ण षटक आहे. बचे हुए 17 गेंदे, 31 रनों की आवश्यकता है. इस बार कवर पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास, बड़ी मछली जाल में फांसते हुए कैप्टन दिवेश आग्रावकर, जिन्होंने शानदार गेंदबाजी की पर कमाल की विकेट प्राप्त करते हुए डीजे. मुन्ना, कोणत्याही क्षणी वाटलेलं नाही की सांगा सामना कोणत्या बाजूला जाईल. कधी वाटते नाकवा वॉटर स्पोर्ट्स या सामन्यामध्ये पुढे जातोय, तर कधी वाटते की वेलशेत संघ पुढे जातोय, परंतु प्रत्येक चेंडू मागे सामन्याचं गणित सामन्याचं समीकरण अशा पद्धतीने बदलते ना की प्रेक्षकांना सुद्धा उत्कंठ शिगेला पोचलेली आहे. कारण असं वाटत होतं की पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय, 17 चेंडूत 31 धावांची आवश्यकता आहे, सुराग दाभाडे सामना संपवतोय की काय, परंतु एक कट करण्याचा प्रयत्न होता. जो गलीचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून मारण्याच्या प्रयत्नात त्याचा प्रयत्न फसला. त्याच्या हातामध्ये हर्षद पाटीलच्या हातात झेल दिला आणि पुन्हा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालं होतं. हर्षद पाटील छोट्या चणीचा खेळाडू आहे, 2च चेंडू केलाय. वाघोबा नांदगाव संघाचा हा खेळाडू, खरोखर कौतुक करावं लागेल ते नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाचं. चांगला कर्णधार, एक शांत आणि संयमी कर्णधार त्याने नेमला आणि त्याने मुरुड विभागामधले छोटे छोटे खेळाडू आहेत ना, त्यांचा खेळ बघून त्यांना संधी दिली आहे या ठिकाणी आणि त्यांनी सुद्धा आपलं नाव या ठिकाणी आत्मसात केलं. त्यापैकीच एक हर्षद पाटील. इधर चला कभी मैं उधर चला, इस तरह का मैच हमें दिखाई देता हुआ. न्यू बैटर मैदान पर प्रतीक पाटिल मैदान पर आते हुए. दिवेश अग्रावकर पहली गेंद पर चौवा आने के बाद विकास सर दूसरी गेंद पर सफलता प्राप्त करते हुए, विकेट प्राप्त करते हुए. पुढच्या चेंडूवर जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. यष्टिरक्षक क्या कर रहा हो आप? हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? या जगह तो सुखी ज्याची बायको मुखी. और यहाँ पर देखिए क्या छोड़ते हुए हमारे दिग्गज प्लेयर यहाँ पर तशरीफ लाते हुए राक्षस दिखाई देते हुए, राकेश सर और उनका साथ देते हुए रुपेश शिंदे, आंखों से जरूर डेंजर दिखाई देते हुए. म्हणूनच त्याला राक्षस म्हटलं जातं. राक्षस आहे, परंतु आताच 50+ स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं ना, लाजवाब गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. आणि मायकलला कोण ओळखत नसेल, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळण्याचा त्याचा बघतो, बॅटिंग बॉलिंग. हे बघितलं काय झालं मैदानामध्ये, जीवनदान दिलं आणि त्याचा परिणाम पुढच्या चेंडूवर एक कलात्मक नजाकत भरा स्ट्रोक्स, सीमा रेषा पार चौकार.
फिर से एक बार गेंद हवा में लेट कट करने का प्रयास, वहां पर बैटर थे यश पारंगे जिन्होंने इसकी पहली की गेंद के ऊपर चौवा लगाया। 13 गेंदें 26 रनों की आवश्यकता है, 13 गेंदें 26 रनों की जरूरत। शानदार मैच कोहली प्रीमियर लीग 2025 का थरार। क्या बात आहे, बहुत बढिया गेंदबाजी। दिवेश आग्रावकरचे गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल। 2 चौकार त्याच्या षटकामध्ये लगावलेत, परंतु चांगली गोलंदाजी त्यांनी या ठिकाणी बघायला मिळालेली आहे। 11 धावा या षटकामध्ये, त्याच्या 10 धावा तब्बल खर्च झालेल्या आहेत। एक महत्त्वपूर्ण सफलता त्याने प्राप्त केली आणि सामन्यामध्ये रोमांच आहे ना तो अजूनही टिकून ठेवलेला आहे। 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे। या बघा, या स्पर्धेसाठी आणलेल्या ह्या ट्रॉफीज बघा आपण कशा पद्धतीने आहेत। कोहली प्रीमियर लीगच्या थरार बघतोय आपण आणि एक सुंदर चषक, अप्रतिम चषक या ठिकाणी बघायला मिळतात। कोण विजेता ठरेल पहिल्या क्रमांकाचा आणि कोण उपविजेता ठरेल दुसऱ्या क्रमांकाचा, त्या 2 ट्रॉफीज आपण बघतोय। 2 बक्षीस आहेत यामध्ये। अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या स्पर्धा बघतो। कालच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसात अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पाडली होती, परंतु आज सुद्धा तशाच पद्धतीने स्पर्धा वेळेवर व्हावी हीच अपेक्षा आहे। वेळेत दोन्ही संघांनी सुरुवात केली होती या स्पर्धेला। दिवेश आग्रावकरच्या षटकानंतर आपण बघतोय 2 षटकात 25 धावांची आवश्यकता आहे। 12 चेंडू 25 धावा। गोलंदाजीसाठी गोलंदाज अविनाश सुरटी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय। अविनाश सुरटी काय करणार या षटकामध्ये? पहिला चेंडू षटक त्याने चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं। या षटकात जर तशाच पद्धतीने गोलंदाजी केली तर सामन्यात नक्कीच ट्विस्ट निर्माण होईल, यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही। नंतर ती गाडी आणून द्या इकडे माझ्याकडे। अविनाश सुरटीच्या समोर फलंदाज यश पारंगे आणि त्याचा साथीदार प्रतीक पाटील यांच्यावर जबाबदारी आहे वेलशेत संघाची कशा पद्धतीने धावा काढतील। पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप। पंच दर्शवतात की हा चेंडू खूपच बाहेर आहे, खेळण्याच्या मर्यादे पलीकडचा आहे। इट्स अ वाईट डिलिव्हरी। एक अवांतर धावसंख्येने वाढ झाल्यानंतर आता मात्र इक्वेशन 12 चेंडू 24 धावा। बचे हुए 12 गेंदें 24 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पर बल्लेबाज यश पारंगे और हॉस्टेड ड्राइव लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच फिर से एक बार कैच छोड़ते हुए एक शानदार कैच छूटा और गेंद बाउंड्री लाइन के पार, चौकार। घटना घडली बघा। यश पारंगे बॅटर होता मुन्ना भाई आणि यश पारंगेचा झेल सोडला त्या क्षेत्ररक्षकाने आणि क्षेत्ररक्षक मुझको राणाजी माफ करना, पुढे जे काही घडेल त्याला जिम्मेदार तो क्षेत्ररक्षक असेल, अशा प्रकारचं चित्र निर्माण होते। आता आवश्यकता आहे ते 11 चेंडू 20 धावांची। समोर फलंदाज कोण होता? यश पारंगे, संघाचा कर्णधार तारणहार। चांगल्या पद्धतीने स्ट्रोक लगावला होता त्याने, परंतु पुढच्या चेंडूवर चांगलं आक्रमण प्रति आक्रमण अविनाश सुरटीचं फलंदाजाला माघारी पाठवतोय। यश पारंगे बॅक टू द डगआउट। सराहना करनी होगी डीजे ऑपरेटर गौरव की। कोहली प्रीमियर लीग है और उस कोहली प्रीमियर लीग में कोहली गीत लगाते हुए सादर करते हुए धन्यवाद। हम देख रहे रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार आयोजित कोहली प्रीमियर लीग 2025 पहले पर्व में काफी बढ़िया आयोजन विकास सर। परंतु आता धावसंख्या किती पाहिजे बघा। 10 चेंडू आणि 20 धावा। असं वाटलं होतं यश पारंगे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेईल आणि सामना संपवेल, परंतु कौतुक करावं गेलं अविनाश सुरटीचं। अविनाश सुरटी राजपुरी तालुका मुरुडचा हा खेळाडू, परंतु काय चेंडू टाकतोय बघा। हवेच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करतो। पहिल्या चेंडूवर सुद्धा संधी दिली होती, क्षेत्ररक्षकाने साथ दिलेली नाही। नंतरच्या चेंडूवर चांगली विकेट सुद्धा प्राप्त केली त्यांनी। 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता।
क्या बात आहे, बहुत ही बढ़िया वाईट जॉब्सम यॉर्कर चेंडू टाकला होता. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू एक्झिक्यूट केला होता. फलंदाज नवीन आलेला फलंदाज आपन्य पाटीलला कोणत्याही प्रकारे संधी दिलेली नाहीये. सामना निसटतोय की का अशी चित्र निर्माण झालेली आहेत. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रोमांच भरा हा मॅच बघायला मिळतोय प्रेक्षकांना. कोहली प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय तलवार मैदानावर. ओहो, फिर से एक बार देखिए, बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. लगातार की ये डॉट गेंदे, आत्मविश्वास बढ़ाते हुए गेंदबाज अविनाश सोडी, कमाल की गेंदबाजी. पहिल्या चेंडूवर नशिबाचा चौकार गेल्यानंतर, दुर्दैवी चौकार गेल्यानंतर नंतरच्या 3 चेंडूवर काय लाजवाब कमबॅक केलेला आहे. आपल्या संघाला सुद्धा कमबॅक करून देतोय. चेंडू शिल्लक 8. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद. फिर से एक बार उजव्या स्टंपोच्या बाहेर टाकतोय चेंडू. फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात. बॅक टू द डगआउट. जीते हुए बचे हुए 7 गेंदे, 20 रनों की आवश्यकता है. न्यू बैटर मैदान पर. आणि त्याच दरम्यान पंचांना सूचना आहेत की जो सामन्याचा टायमिंग होता ना तो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. लक्षात ठेवा, अजून षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू शिल्लक आहेत. -7 सेकंद आतापर्यंत झालीत. आर्यन पारंगे नवीन बॅटर मैदानात येतोय. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सामना रोमांचक होता. सामना 12 चेंडूत 11 चेंडूत 20 धावांची आवश्यकता होती. परंतु लगातारचे 4 चेंडू या अविनाश सुरटीने अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू टाकल्यानंतर सामन्याचं इक्वेशन 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. क्या बात है, बहुत बढ़िया मॅच. या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी. अशा प्रकारे बघितलं षटकाची समाप्ती. पहिल्या चेंडूवर जर विकेट्स प्राप्त झाली असती तर मात्र निर्धाव षटक बघायला मिळालं असतं. पहिला वाईट बॉल गेल्यानंतर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने षटकाची समाप्ती करतोय. फक्त 5 धावा या षटकात खर्च झाल्या. आता इक्वेशन कसं आहे, 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. बघूया मुन्नाबाई, सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. कालच्या दिवसात सुद्धा अशाच प्रकारचा मॅच होता. आयुष साखरकरचं ते षटक सामन्याला कलाटणी देणारं ठरलं होतं. आज सुद्धा अविनाश सुरटीने सामन्याचं चित्र आहे ना ते पूर्णपणे बदलवलेलं आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 20 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 6 डिलिव्हरीज. चला, सामना पटापट घ्यायचा आहे, सुरू करायचा आहे. 6 चेंडू 20 धावा. पंच लक्षात ठेवा, एक प्लेयर आतमध्ये घ्या, आणखी एक. ओके सर. एक फील्डर 30 यार्ड सर्कल के अंदर लेना होगा. टाइम ओवर होने की वजह से यहाँ पर पेनलाइज किया जा रहा है गेंदबाजी करने वाली टीम नाकवा वाटर स्पोर्ट्स साखर टीम को. 6 गेंदे जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता है. आणि प्लेइंग 11 बंधू 11 बोरली आपली सुद्धा द्यायची आहे. सहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये. नाकवा वॉटर स्पोर्ट्स अगेन्स्ट इन्व्हो सोलर्स वेलशेत या 2 संघांमध्ये सामना रंगलेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा जमवल्या नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाने. साखर संघाने 53 धावांचं लक्ष ठेवलं, परंतु त्यांच्या गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलं आणि वेलशेत संघाला अद्यापर्यंत बांधून ठेवलेलं आहे. अतिशय कंजूसपूर्ण मारा केलेला आहे त्यांच्या गोलंदाजांनी. 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता या शेवटच्या षटकामध्ये. बघूया कशा पद्धतीने हा सामना रंगणार आहे. बचे हुए 6 गेंदे 20 रनों की आवश्यकता है. गेंदबाजी के लिए गेंदबाज रोहित जवलेकर. रोहित जवलेकर शानदार गेंदबाजी करेंगे या फिर बैटर आर्यन पारंगे. और इस बार गेंद हवा में मिस टाइमिंग स्ट्रोक. खुद आर्यन, गेंदबाज रोहित जवलेकर कॉटन बोल्ड. शानदार कैच, विकेट का पतन. तू चल मैं आया. डीजे को
जरूर यहाँ पर पहली गेंद के ऊपर सफलता हासिल करते हुए गेंदबाज रोहित जवलेकर। 5 गेंदे 20 रनों की आवश्यकता है। कभी इधर चला कभी उधर चला, कहानी में ट्विस्ट होता हुआ, और ये कहानी में ट्विस्ट करने वाले गेंदबाज रोहित जवलेकर। पहली गेंद के ऊपर सफलता। न्यू बैटर मैदान पर मुकेश पाटिल क्या इस मैच में 5 गेंदों में 20 रन बनाने में कामयाब होंगे? पुढच्या चेंडूवर प्रहार केला जातोय, चेंडू आडव्या बॅटने पुलचा फटका मारतोय, सक्सेसफुली लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार। सर मैंने पहले ही कहा था कि बैटर मुकेश पाटिल को इस मैच में कुछ करना होगा, और रोहित जवले के गेंद के ऊपर दूसरी गेंद पर आसमान दिखलाते हुए 4 गेंदे 14 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच फिर से एक बार रोहित वर्सेस मुकेश। इस बार फिर से गेंद हवा में, बड़ा गैप जोड़ने का प्रयास, एक्स्ट्रा कवर बॉर्डर लाइन के पार, गेंद जाएगी सीमा पार। ये दिल मांगे मोर आया है। असं वाटलं होतं की नाखवा वॉटर स्पोर्ट्स हावी होतोय, परंतु मुकेश पाटील आंबेघर तालुका रोहा संघातील खेळाडू यांनी बघा कशा पद्धतीने पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार घेऊन सामन्याचं चित्र होतं ना ते पुन्हा बदलवलेलं आहे। मी मगाशीच म्हटलं होतं कधी इधर बाजू इधर कभी बाजू इधर, अशा पद्धतीने सामना इकडे तिकडे डोलत राहिलेला आहे। आता 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, 10 धावांची आवश्यकता आहे। रोहित डवलेकर पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केल्यानंतर आता मात्र त्याच्यावर थोडासा हल्लाबोल केला जातोय। बघूया मुकेश पाटील आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून देतोय का, किंवा रोहित डवलेकर कमबॅक करतोय का चांगलं। 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे। 10 धावा 3 चेंडूत होणार का, बघूया पुढचा चेंडू। ओहो, और इस बार देखिए विकेट कीपर डीपली और सीधा फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए रंग में भंग, कहानी में ट्विस्ट, डीजे विकी। चित्र बदललंय, चिन्ह पुन्हा बदललेलं आहे। 3 चेंडू 10 धावा पाहिजे होते, आता पुन्हा विकेट्स प्राप्त झाल्यानंतर 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। नया बॅटर, नवीन बॅटर बघतोय मैदानामध्ये, सिद्धार्थ ताडकर, मुरावाडी नागोटणे रोहा संघातील हा खेळाडू या ठिकाणी आज मैदानात त्याचं अस्तित्व सिद्ध करायला येतोय। मुरावाडीमध्ये सुद्धा चांगले चांगले खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये फॉर्म भरले होते, परंतु बघूया कित्येक खेळाडूंना संधी मिळाली, काहींना मिळाली नाहीये, परंतु ज्यांनी मिळालेली आहे त्यांना सोनं करायचं आहे। आणि मुरावाडी गावाचं जे नाव आहे ना, जे कुणाला माहिती नाही जास्त, त्यांना ही संधी प्राप्त करून द्यायची आहे। खेळून आपल्या गावाचं नाव रोशन करायचं त्यांना त्यांच्या जबाबदारी असेल। 2 चेंडू आणि 2 मोठे स्ट्रोक्स यांची आवश्यकता आहे। 2 चेंडू 10 धावा, 2 गेंदे 10 रनों की आवश्यकता। हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला, इसी समीकरण को याद रखकर बल्लेबाजी करनी है बैटर सिद्धार्थ ताड़कर। ओहो, पर यहाँ पर जिस तरह से गुब्बारे में से हवा निकाली जाती है उसी तरह से इस मैच की हवा निकालते हुए सर 1 गेंद 9 रनों की आवश्यकता है। अतिशय जबरदस्त पहिला सामना सुद्धा अतिशय क्लोज झाला होता। याही वेळेला बघतोय सामना अतिशय अटीतटीचा होताना शेवटच्या चेंडूवर मात्र 9 धावांची आवश्यकता आहे। 9 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट लास्ट डिलिव्हरीज। अतिशय चांगल्या पद्धतीने नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाने चांगलं कमबॅक केलं या मॅच मध्ये। असं वाटत होतं की हा सामना निसटतोय की काय। याच दरम्यान आमचे मित्र, परम मित्र सुनील मैदानात आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत साखर गावातील। सुनील, वेलकम। यस, सुनील बुरांडे माझे परम मित्र आहेत। या शेवटचा चेंडूवर या ठिकाणी 1 धाव मात्र मिळणार। चेंडू जातोय डॉट डिलिव्हरी आणि सामना जिंकतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्सचा संघ। धन्यवाद। या ठिकाणी पहिला सामना संपलेला आहे। या मॅच मध्ये तिसरा सामना। मी विनंती करतोय सर्व वेलशेजच्या मान्यवरांना की आपणास एक या ठिकाणी सर्वांचा एकत्र सन्मान आपण घेऊया। सर्व मान्यवरांना
जी पारंगी आपण सुद्धा या मैदानामध्ये या ठिकाणी, कारण प्रत्येक कर्णधाराचा सन्मान होणं या ठिकाणी आमचं परम कर्तव्य आहे. प्रत्येक मालकाचं. सचिनजी धुले. यस, मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी चांगली केली होती आणि तेज अविनाश सुरटे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती. अविनाश सुरटे याने तब्बल 2 षटकं टाकली, 11 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या. परंतु या स्पर्धेमध्ये खरी ज्याने चांगली फलंदाजी केली ना, अतिशय अप्रतिमरित्या 17 चेंडूंचा सामना करून गोलंदाजांना सन्मानजनक अशी धावसंख्या उभारणारा, 37 धावा करणारा पियुष किल्लेकर याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय नाको वॉटर स्पोर्ट्स या संघाद्वारे. मी विनंती करतोय आमचे सन्माननीय केसरीनाथ भाटे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते वेलशेत गावचे जे सन्माननीय मान्यवर आलेले आहेत त्यांना सर्वांना एकत्र येऊन या ठिकाणी विनंती करतोय खाली या आणि आपला शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. यस, स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत या ठिकाणी आपण आई एकविरा माऊली वर्सोली संघ या ठिकाणी मैदानात उतरलेला दिसतोय. आज जयदीप बना यांच्या आपल्यातून सोडून जाऊन पूर्णपणे 2 महिने झालेले आहेत. खरोखर अजूनही वाटत नाही की जयदीप बना या